बघा, या ठिकाणी आपल्या बालमित्रांसाठी आपण इयत्ता 4थी शिष्यवृत्ती विषय गणित यावर आधारित विविध प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला बघा, संख्यावरील क्रिया या घटकामध्ये एक छोटासा घटक असतो. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह व देवनागरी संख्याचिन्ह यावर आधारित छोटीशी संकल्पना व त्यावर आधारित व्हिडिओ या ठिकाणी आज आपण घेणार. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह यालाच आपण इंग्रजी अंक असेही म्हणतो आणि देवनागरी संख्याचिन्ह म्हणजेच मराठी संख्याचिन्ह. बघा, ही जी आहे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह ही एक लिपी आहे, तर देवनागरी ही सुद्धा एक लिपी आहे. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे अंक या प्रकारे इंग्रजीत आपण लिहितो. यामध्ये बघा, हा जो 7 आहे, हा 7 कधी कधी असा असू शकतो किंवा असाही असू शकतो. हा बदल सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला हवा. त्यानंतर देवनागरी लिपीमध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 या प्रकारे हे अंक लिहितात. तर 1 हा अंक कधी कधी आपल्याला या प्रकारे लिहिलेला सुद्धा काही ठिकाणी दिसतो. 2 हा 3 लिहिताना असाही असू शकतो किंवा अशा प्रकारे सुद्धा लिहितात. त्यानंतर 4, 5 आणि 6 ला सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला लेखन करता येतं. 7, 8 आणि 9 हे अंक आपण लक्षात घेतल्यानंतर आपल्याला दोन्ही लिपीत अंक कशा प्रकारे लेखन करता येतील यावर प्रश्न येतात. 1 हा अंक पुस्तकात कधी कधी आपल्याला या प्रकारे सुद्धा दिसून येतो. आता बघा, या ठिकाणी आपण विविध प्रकारच्या संख्या लिहिल्या. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न कसा येतो की आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह व देवनागरी संख्याचिन्ह यांची सुसंगत जोडी ओळखा. मग या ठिकाणी बघा, आपल्याला पहिल्या पर्यायामध्ये दिसतंय 4356. तेच अंक या ठिकाणी देवनागरीत बरोबर आहे का हे आपण बघणं आवश्यक आहे. आता बघा, या ठिकाणी 4, 3, 5 आणि 6 ऐवजी या ठिकाणी आपल्याला 3 दिसतो, म्हणून हा पर्याय आपला चूक आहे. त्यानंतर बी पर्यायामध्ये बघा 3124. आता या ठिकाणी आपल्याला देवनागरीमध्ये लिहिताना 6124 हा अंक दिसतोय, म्हणून हा पण आपला पर्याय चूक आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये बघा 5678 देवनागरीत लिहिलेला आहे, तर 5678 म्हणून आपला हा पर्याय बरोबर आहे. आणि चौथा पर्याय तर 9236 म्हणजेच 9266 म्हणून हा पण पर्याय आपला चुकलेला आहे. मग आपण उत्तरपत्रिकेमध्ये सी हा पर्याय निवडणार. या प्रकारे तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये 4 गोल असतात. त्या प्रत्येक गोलामध्ये ए, बी, सी आणि डी अशा प्रकारे अक्षरं लिहिलेली असतात. मग आपला जो पर्याय बरोबर आहे तो पर्यायाचा गोल आपण या ठिकाणी काय करणार आहोत, पूर्णपणे गोल करणार आहोत. याच्यामध्ये गोल करताना आपण निळा किंवा काळा बॉल पेन वापरू शकतो आणि अशा पद्धतीने आपण गोल पूर्णपणे भरून या ठिकाणी संख्यांचं उत्तर पूर्ण करू शकतो. आणखी कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येतात तसे प्रश्न मी या ठिकाणी आणलेले. आता बघा, या ठिकाणी 5679 ही संख्या देवनागरी लिपीत लिहा. मग आपल्याला पर्यायामधून योग्य पर्याय निवडावा लागेल. मग आता आपण लिहिताना कसं लिहिणार, देवनागरीमध्ये 5, 6, 7 आणि 9 अशा प्रकारे देवनागरीमध्ये ही संख्या आपण लिहितो. मग पर्यायामधून तुम्हाला योग्य पर्याय निवडून त्या प्रकारचा गोल त्या ठिकाणी भरावा लागेल. त्यानंतर आणखी एक प्रकारचे प्रश्न असा असतो की 20468 ही संख्या देवनागरी लिपीत लिहा. बघा, आता या ठिकाणी अक्षरी संख्या दिलेली आहे आपल्याला. ती प्रथम आपल्याला काय करावी लागेल, इथं लिहून घेऊया आपण. 20468
हीच संख्या आपल्याला काय करायची आहे, देवनागरी लिपीमध्ये अशा पद्धतीने पर्यायामधून आपण निवडायची आहे. किंवा हाच प्रश्न असाही असू शकतो, 20,468 ही संख्या आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये लिहा किंवा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. मग त्यावेळेला आपण काय करणार, 2 0 4 6 आणि 8 या प्रकारे आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये ती संख्या आपण लिहिणार. बघा, आणखी एक प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतो, तो म्हणजे 360/6. या ठिकाणी प्रश्न देताना आपल्याला काय दिलंय, देवनागरीमध्ये दिलाय, परंतु पर्यायामध्ये बघा तुम्हाला दिसेल की या ठिकाणी उत्तर मात्र आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजेच इंग्रजीत दिलेला आहे. मग त्यावेळेला आपण गोंधळून न जाता काय करणार, प्रथम आपण हा प्रश्न काय करणार, सोडवून घेणार. आता त्या ठिकाणी बघा, आपल्याला पहिले भागाकार करावा लागेल. 360/6. मग या ठिकाणी आपण काय करणार, 6 6 36 आणि हा 6 0 0. बघा, या ठिकाणी आपलं उत्तर काय आलंय, तर 60 आलेलं आहे. मग आपण या ठिकाणी पर्यायामध्ये शोधणार, हे देवनागरी आहे तर आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये बघा आपल्याला या ठिकाणी 4 नंबरचा पर्याय आपल्याला दिसतो. मग आपण काय करणार, तर 4 नंबरचा डी हा पर्याय गोल आपण रंगवणार. अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला येतात. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, विविध प्रकारचे प्रश्न सरावासाठी घेणार आहोत. ओके.